राजनीति, आंदोलन, किसान, करप्शन, गरीबी, इन सभी मुद्दों पर आवाज उठाएगा अब तक न्यूज इंडिया। सत्ता के आगे जब भी सवाल कमजोर पड़ने लग जाए तो सवाल उठाने पड़ते हैं। बोल के लफ्ज आजाद है तेरे, बोल के सच जिंदा है अब तक। महेश नागरी सहकारी पत संस्थेमध्ये ज्या नागरिकांनी पैसे ठेवले होते तर त्या ठेवीदारांचं जवळजवळ 2 आंदोलन झालं। त्याच्यानंतर महेश नागरी पत संस्थेचा जो मॅनेजर आहे याच्यावर गुन्हा दाखल झाला। परंतु आमची मागणी अशी होती की पवनच्या ऐवजी चेअरमन आणि सेक्रेटरी यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे होता। परंतु ठीक आता जे झालं ते, परंतु आज महिना होऊन एवढा मोठा फ्रॉड असून जवळजवळ 6-7 कोटीचा भ्रष्टाचार असताना देखील एखादा आरोपी फरार असून तो बिनधास्त फिरतो, हे कुठंतरी न पटण्यासारखं आहे। म्हणून आम्ही लोकशाही धडक मोर्चाच्या नेतृत्वाखाली 8 जुलै 2026 रोजी किल्ला पोलीस स्टेशनवर धरणे आंदोलन करणार होतो। परंतु सन्माननीय DYSP साहेब आणि ॲडिशनल SP साहेब सूरजजी गुंजाळ साहेब यांनी आम्हाला आज बैठकीसाठी बोलवलं होतं। तर आज बैठक झाल्यानंतर त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की आम्ही स्वतंत्र LCBचं पथक नेमलेलं आहे, त्याला 7 दिवसाच्या आत आम्ही अटक करू। त्यामुळे आज आम्ही हे आंदोलन स्थगित केलेलं आहे आणि समजा एवढा 2-4 दिवसात जर अटक झालीच नाही तर आमचं आंदोलन हे कंटिन्यू राहील। दुसरा विषय, आमची स्पष्ट मागणी आहे की जे संचालक मंडळ आहे याला बरखास्त करा आणि प्रशासकीय मंडळ बसवून त्याच्यानंतर ऑडिट करून आणि या ठेवीदारांचे पैसे दिले गेले पाहिजे। आणि जे चेअरमन आहेत आणि काय त्यांचं सेक्रेटरी यांच्यावर देखील गुन्हा दाखल झाला पाहिजे। कारण मॅनेजर जे पद आहे अधिकाऱ्यांनी सांगितले की याला कुठली मान्यता नाही की परमिशन दिली नाही। मग एखाद्याला तुम्ही बळीचा बकरा करतात। जर समजा पवन पुरोहित दोषी असेल किंवा नसेल हा पुढचा भाग आहे, परंतु पवन पुरोहितवर गुन्हा दाखल झाल्यानंतर तो व्यक्ती जर 1 महिना फरार आहे, मग याचाच अर्थ कुठेतरी मिलीभगत आहेत का असा आज पूर्ण तालुक्यामध्ये चर्चा होती। म्हणून आम्ही आक्रमक पवित्रा घेतला आणि सन्मान्य गुंजाळ साहेब आणि DYSP साहेब आणि किल्ला पोलीस स्टेशनचे नवीन पोलीस अधिकारी सन्मान्य दीपकजी जाधव यांनी आज आमची बैठक लावून त्यांनी आश्वासन दिले की 6 दिवसाच्या आत त्यांना आपण अटक करू। त्याच्यासाठी आम्ही स्वतंत्र LCBचं पथक देखील नेमलेलं आहे। आता आमची एवढीच मागणी आहे की पवन पुरोहितला अटक करा आणि तो जर आला तर यांचे सगळ्यांचे कट्टे चिट्टे खोलेलच नक्कीच। आणि याला शेळके साहेबांनी थोडा प्रतिसाद द्यायला पाहिजे। ते आज इथे खूप मुख्य आहे आणि 4-5 महिन्यापासून हा व्यवहार त्यांना माहिती आहे सगळा। तर त्यांनी पुढे येऊन शेळके साहेब मला खास याच्यात वाटतंय तर त्यांनी पुढे यायला पाहिजे, नाही तर सोमवारी कट कर हां तसं सांगू का सोमवारचं का जर शेळके साहेबांनी या संदर्भात काही माहिती न दिली तर आम्ही त्यांची चौकशी लावू शकतो आणि सोमवारी त्यांच्या इथे आम्ही धरणे आंदोलन करू शकतो। पवन पुरोहितला तर अटक झालीच पाहिजे आता, कारण खूप दिवस झाले, 1 महिना झाला आहे, अजून तो काही सापडत नाही। तो काही एवढा मोठा तुरमखान नाही की इतके दिवस फरार राहू शकतो। आणि त्यामध्ये जे संचालक मंडळ आहे ते बरखास्त करा, संचालकांवर बी गुन्हे दाखल करा। चेअरमन झाले, सेक्रेटरी झाले, व्हाईस चेअरमन झाले, हे सगळ्यांवर गुन्हे दाखल करा, कारण हे बी तेवढेच पात्र आहे त्या गुन्ह्यामध्ये। कारण शिक्षण आपलं पतसंस्था आहे ती प्रायव्हेट बँक आहे त्यांची, त्यांनी त्याच्यामध्ये खूप काही केलं असेल ते नंतर उघडीस येईलच बरोबर। त्याच्यानंतर जितेंद्र शेळके साहेबांनी खूप टाइमपास केला याच्यामध्ये हटकून, की कोणाला वाचवण्यासाठी केला का कशासाठी केला ते आम्हाला नाही माहिती, का कोणाकडनं काही झालं असेल त्यांना आर्थिक फायदा वगैरे तर मला माहीत नाही। पण जितेंद्र शेळके साहेबांनी जाणून बुजून या गोष्टीमध्ये खूप दिरंगाई केली आहे आणि काही लोकांना त्यांनी वाटण्यासाठी पैसे त्यांनी परमिशन दिली आणि काही लोकांना न वाटण्यासाठी त्यांनीच सांगितलंय। आणि आता ते शासकीय खेळ खेळतात आमच्यासोबत जितेंद्र शेळके साहेब। आम्ही नाशिकला आर्थिक गुन्हे शाखेकडे, निबंधकाकडे, उपनिबंधकाकडे त्यांना बी जाऊन सांगणार आहे की जितेंद्र शेळके साहेब यांची चौकशी लावा आणि त्यांची सुद्धा माहिती घ्या की हे तरी कुठेतरी सामील आहे त्याच्यामध्ये। आता सोमवारी आम्ही शेळके साहेबांकडे बसणार आहे, त्यांनी बोलवलं आहे, मीटिंग आहे, तेव्हा मग तिथे आम्ही त्यांना विचारू की का दिरंगाई केली, का नाही केली। गुन्हा दाखल करायला त्यांच्यावर लेटर द्या तुम्ही, कारण त्यांचं लेटर आल्याशिवाय गुन्हा दाखल होणार नाही। मग त्यांनी जर नाही दिलं तर मग आम्ही तिथे आंदोलनाला बसू, किंवा नाशिकला आम्ही शासकीय निबंधक उपनिबंधककडे नाशिकला जाऊन तिथे आंदोलनाला बसू आम्ही। आप हमारे अब तक न्यूज चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन को प्रेस कर दें। और अगर आप हमारी मदद करना चाहते हैं तो आप हमारे ज्वाइन का बटन दबाकर हमारी मेंबर्स आईडी भी आप ले सकते हैं। इससे आप हमारी मदद भी कर देंगे
और हमारी बेबाकी को चार चांद लगाने का काम भी करेंगे। तुबा कॉस्मेटिक कंप्लीट स्किन सॉल्यूशन आपके लिए लाया है धूप से बचाने वाली डे क्रीम, सौंदर्य चेहरे को गोरा करने वाली नाइट क्रीम, फुंसियों के लिए टीसी स्किन क्लीनर एंड सेरम, सर्दी में जिल्दों को ताजा रखने वाला मॉइस्चराइजर, 7 दिनों में गोरा करने वाली क्रीम, आंखों के नीचे कालापन को दूर करने वाला टीसी डार्क वे सीरम, हाथ और गर्दन का कालापन दूर करने वाला साबुन। हमारा पता याद रखें, कुसुम्बा रोड, औलिया मस्जिद के सामने, तुबा कॉस्मेटिक कंप्लीट स्किन सॉल्यूशन।